अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष हा पाटील असावा, पटेल नसावा असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं। राज ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यानंतर राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा आज प्रफुल्ल पटेलांनी समाचार घेतला। आपल्या दोन पिढ्या महाराष्ट्रात राजकारण करतात, त्यामुळे आपल्या मराठीपणावर शंका घेणाऱ्यांना लाज वाटायला हवी अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंना सुनावलंय। काय म्हणालेत प्रफुल्ल पटेल आणि कसा रंगलाय राष्ट्रवादीच्या पाटीलकीवरून ठाकरे विरुद्ध पटेल असा वाद आपण पाहूया। राष्ट्रवादीच्या पाटीलकीवरून जोरदार झुंपली। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नव्हे असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना प्रफुल्ल पटेलांचं उत्तर। राज ठाकरे वाकरे, माझा काय संबंध? माझ्या पक्षात नेता कोण हे त्यांनी ठरवायचं का? दादा गेले आणि राष्ट्रवादी कुणाची यावरून दावे प्रतिदावे, प्रश्न उत्तरं सुरू झाली आहेत। अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण असेल यावर खल सुरू असतानाच राज ठाकरेंनी या चर्चेत उडी घेतली। 31 जानेवारीला म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तर या शपथविधीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही असं शरद पवारांनी त्याच दिवशी सकाळी सांगितलं होतं। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संध्याकाळी राज ठाकरेंनी एक ट्विट केलं। राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झालाय। त्यावर खरं तर भाष्य करावं असं वाटत नाही, पण तरीही दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। राज ठाकरेंनी हे ट्विट केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनंही राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता। संजय राऊत म्हणाले होते, अजित पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष जाधव, पाटील, कांबळे कुणीही असावा। मी कसं काय मत व्यक्त करणार, कारण हा त्यांचा पक्ष आहे, ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। कोणी राष्ट्रीय स्तरावरती काम करताय, कोणी महाराष्ट्राच्या स्तरावर काम करताय। बघा, हा पक्ष तुम्ही कितीही सांगितलं तरी हा प्रांतीय पक्ष, हा महाराष्ट्रातला पक्ष आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पाटील, भोसले, कांबळे, जाधव असाच असावा, ही लोकभावना आहे। अजित पवार होते ना, अजित पवार त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जरी असले तरी अजित पवारने राष्ट्रीय पक्ष म्हणून देशभ्रमण केलं नाही पक्ष वाढवायला। आता या सगळ्या वादावर प्रफुल्ल पटेल चांगलेच संतापलेत। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये मी नाही हे पटेल यांनीच स्पष्ट केलंय, पण त्याच वेळी ठाकरेंना उत्तरही त्यांनी दिलंय। मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे, किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। केलेला नाही हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो, आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे। मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आहे। पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न आहे, मात्र त्यामध्ये प्रादेशिक अस्मिता आणून ठाकरेंनी वाद निर्माण केलाय। सध्या तरी राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहील, पक्ष त्यांनाच बळ देईल असं स्पष्ट करण्यात आलंय। सुनेत्रा पवार या सासरच्या पवार आणि माहेरच्या पाटीलच, त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीची पाटीलकी सुनेत्रा पवारांकडेच आहे। रामराजे शिंदे, NDTV मराठी, दिल्ली।